Hello my dear students. Today we are going to start our lesson number 3rd and lesson name is Maratha Sardars, the famous house of the Bhosles. In this lesson we learn who was those famous Maratha Sardars from the Bhosles family. ओके, कोण होते हे मराठा सरदार्स जे फेमस होते, जे पराक्रमी होते, जे शूर होते. ओके, मराठा सरदारांविषयी आपल्याला या लेसनमध्ये पाहायचं आहे. सो लेट्स स्टार्ट अवर लेसन. सो फर्स्ट ऑफ टॉपिक इज पिरियड ऑफ अनरेस्ट. तो वेळ कसा होता, तो काळ अगदी धामधुमीचा होता. ओके, का धामधुमीचा होता बघू आपण. ॲज द संत प्रिचेस डिवोशन टू गॉड, द ब्रेव्स मराठा सरदार स्टार्टेड अ ट्रॅडिशन ऑफ ब्रेवरी. म्हणजे ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रामधील जे साधू संत लोक आहेत, ते संत लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण करण्याचं काम करत असत. प्रिचेस म्हणजे उपदेश देण्याचं काम, डिवोशन म्हणजे भक्तिभावाने. आणि दुसरीकडे महाराष्ट्रामधील काही असे मराठा सरदार्स होते की जे महाराष्ट्रामध्ये आपल्या शौर्याचा पराक्रम गाजवत असत, ब्रेवरी दाखवत असत. ओके, देन धिस वॉज अ पिरियड ऑफ अ ग्रेट अनरेस्ट. तो काळ कसा होता, धामधुमीचा होता. टू सुलतान्स, द आदिलशाह ऑफ बिजापूर अँड द निजामशाह ऑफ इथं अहमदनगर हे नाव चेंज झालेलं आहे, इथं अहिल्यानगर येणार आहे. ओके, द निजामशाह ऑफ अहिल्यानगर. द टू सुलतान्स, द आदिलशाह ऑफ बिजापूर अँड द निजामशाह ऑफ अहिल्यानगर वेअर कॉन्स्टंटली वॉर विथ ईच अदर. हे दोन सुलतान काय करत असत, एकमेकांमध्ये कॉन्स्टंटली लढाया सुरू ठेवत असत, दोघांमध्ये युद्ध चालू असत. दे मेड यूज ऑफ आर्मीज ऑफ मराठा सरदार्स इन दोज वॉर. आता या दोन सुलतानांच्या लढायांमध्ये मराठा सरदारांचा वापर केला जात असे. ओके, म्हणजे सैनिक, ॲज अ सैनिक म्हणून, आर्मीज म्हणून. या दोघांच्या लढायांमध्ये कोण दोन सुलतान होते, ते निजामशाह अँड आदिलशाह. या दोघांच्या लढायांमध्ये यांच्या आर्मीमध्ये कोण होते, तर मराठा सरदार्स होते. ओके, तर हे दोन सुलतान काय करत, एकमेकांमध्ये लढाया करत असत. देन अवर नेक्स्ट टॉपिक, द ब्रेव मराठा सरदार्स. ओके, कोण होते हे मराठा सरदार्स ते बघू. द मराठा वेअर बोथ ब्रेव अँड टफ. मराठा सरदार कसे होते, टफ होते आणि बहादुरही होते, ब्रेव होते. दे वेअर ऑल्सो फिअरलेस अँड लॉयल टू देअर मास्टर्स. म्हणजे फिअरलेसही होते, त्यांना कोणाचीही भीती नसायची, आणि लॉयल होते, जिथं ते काम करत आहेत त्यांच्यासोबत ते इमानदार असत. दे वेअर व्हेरी प्राऊड ऑफ देअर अचिव्हमेंट्स ऑन द बॅटलफील्ड. बॅटलफील्ड म्हणजे रणभूमी, युद्धभूमी. ज्या ठिकाणी त्यांचे युद्ध होत असत त्या युद्धांमध्ये त्यांना सक्सेस मिळत असे, आणि त्या अचिव्हमेंटमुळे त्यांना प्राऊड फील होत असत. एवढे बहादूर, एवढे ब्रेव आपले मराठा सरदार्स असायचे. द ब्रेव मराठा सोल्जर्स विथ अ स्पियर इन अ हँड अँड अ सोर्ड विथ द साईड ऑफ वुड राईट इन हिज सरदार्स कॅव्हलरी. कॅव्हलरी म्हणजे कमरपट्टा. ओके, आणि सोर्ड मीन्स काय होते, तलवार. तर हे मराठा सरदार्स, मराठा सोल्जर्स कसे असायचे, तर एका हाती स्पियर असायचा आणि कमरेला काय असायची, तलवार असायची. असे आपले मराठा सरदार्स असायचे. देन ऑल द मराठा सरदार्स हॅड देअर ओन प्रायव्हेट आर्मीज. जेवढे काही मराठा सरदार्स आहेत त्या सर्व मराठा सरदारांजवळ काय असे, एक स्वतःची आर्मी असायची. म्हणजे काय, तर बघा, समजा हा एक मराठा सरदार आहे, आणि या मराठा सरदारजवळ अशी स्वतःची आर्मी आहे, स्वतःचं सैनिक आहे. ओके, मराठा सरदार आणि हे त्या मराठा सरदाराचे काय आहेत, सैनिक आहेत. असे मराठा सैनिक, त्या प्रत्येक सरदाराजवळ आपापले सैनिक असायचे. ओके, देन इफ such a sardars went to the sultan with his army, the sultan gave him employment, made him a sardar of his kingdom and sometimes conferred a jagir upon him. मग काय व्हायचं, जर असा कोणी सरदार आहे की ज्याच्याजवळ खूप मोठी आर्मी आहे, खूप मोठे सैनिक आहेत, त्या सैनिकांसोबत जर सरदार एखाद्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी सुलतान काय करायचे, अशा सरदारांना आपल्या दरबारामध्ये जॉब द्यायचे, म्हणजे एम्प्लॉयमेंट द्यायचे, कामाला ठेवायचे. ओके, मग
ज्यावेळेस एखादा सरदार जर एवढी आर्मी घेऊन जर त्या सुलतानसोबत जर काम करत असेल, त्यांना काम करण्याची संधी जर मिळत असेल, तर त्या ठिकाणचा जो सुलतान आहे तो सुलतान काय करायचा, अशा सरदारांना काही राज्य कन्फर्ट करायचा, बहाल करायचा आणि तिची जहागिरी ते सांभाळायला द्यायची. ओके. देन द सरदार हू रिसीव सच अ जागीर कन्सिडर्ड हिमसेल्फ राजा. जर एखाद्या सरदाराला जर कोण्या सुलतानाने एखादी जहागिरी दिली सांभाळायला, जहागिरी आपण अगोदरच्या लेसनमध्ये पाहिलं, जहागीरदारी म्हणजे काय, तर ज्या सरदाराला अशी जहागीरदारी मिळाली तर ते सरदार स्वतःला काय समजत असत, त्या जहागीरदारीचा राजा समजत असत. म्हणजे एक प्रकारचा स्वतःचीच मालकी आहे अशाच प्रकारे ते समजत असत. देर वेअर मेनी फेमस मराठा सरदार्स ॲट द कोर्ट ऑफ अहिल्यानगर अँड बिजापूर. असे खूप मोठमोठे पराक्रमी मराठा सरदार्स अहिल्यानगरच्या दरबारामध्ये, कोर्टामध्ये आणि बिजापूरच्या कोर्टामध्ये एम्प्लॉयमेंटला असत. द मोर फेमस अमॉंग देम जाधव्स ऑफ सिंदखेड, निंबाळकर्स ऑफ फलटण, घोरपडेज ऑफ मुधोळ, मोरेज ऑफ जावडी अँड भोसलेज ऑफ वेरूळ. या सर्व मराठा सरदारांमध्ये मोठमोठे पराक्रमी असे मराठा सरदार्स होते. त्यामधले काही फेमस नावं इथं सांगितले आहेत, प्रसिद्ध नावं सांगितलेले आहेत की सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावडीचे मोरे आणि भोसले कुठचे तर वेरूळचे. आपण जे लेसनचं नाव बघितलं, हेडलाईन बघितलं की फेमस हाऊस ऑफ द भोसले, मराठा सरदार असे कोणते होते, तर मराठा सरदार हे जे फेमस भोसले होते हे कुठचे होते, तर आता आपण या पॅरेग्राफमध्ये बघितलं की ते वेरूळचे होते भोसले. ओके. द सिंदखेड जाधव्स वेर डिसेंडंट ऑफ द यादव्स ऑफ देवगिरी. जे सिंदखेडचे जाधव होते हे कोणाचे वंशज होते, डिसेंडंट्स मीन्स वंशज, कोणाचे तर देवगिरीच्या यादवचे हे वंशज होते सिंदखेडचे जाधव. जिजाबाई द मदर ऑफ शिवाजी महाराज वॉज द डॉटर ऑफ लखुजीराव जाधव ऑफ सिंदखेड. सिंदखेडचे जे लखुजीराव जाधव आहेत, या जाधवांची जी मुलगी आहे ती मुलगी कोण, तर शिवाजी महाराजांची आई जिजाबाई. ओके. जिजाबाई जे शिवाजी महाराजांची आई आहे, मदर आहे, ती कोणाची मुलगी होती, तर सिंदखेडच्या लखुजीराव जाधवची मुलगी होती. ओके. द नेक्स्ट ट्रॅडिशन ऑफ व्हॅल्युअर. ट्रॅडिशन ऑफ व्हॅल्युअर मीन्स काय होते, तर पराक्रम. ओके. शौर्याची परंपरा किंवा व्हॅल्युअर म्हणजे काय होते, पराक्रम. ट्रॅडिशन म्हणजे परंपरा, त्या शौर्याची परंपरा. ऑल धिस सरदार वेअर ब्रेव बट मेनी ऑफ देम वेअर सोन इनिमीज. सोन इनिमीज म्हणजे कट्टर दुश्मन ऑफ वन अनदर. आता हे सर्व सरदार तर ब्रेव तर होतेच, बहादूर होतेच, पराक्रमी तर होतेच, परंतु ते एवढे बहादूर असल्यावर काय असे की एकमेकांमध्ये कट्टर दुश्मनी असायची त्यांची. ओके. पटायचं नाही एकमेकांमध्ये. दे नेवर थॉट दॅट दे शूड युनाईट अँड समथिंग फॉर देअर ओन पीपल. ओके. ते असे कधीही विचार करत नसत की आपण सर्व मराठा सरदार आहोत, महाराष्ट्रामधले आहोत, आपण सर्व एकत्र येऊन आपल्या लोकांकरता काहीतरी करायचं. ओके. हे ते कधीही विचार करत नसत, ते एकमेकांचे कट्टर दुश्मन होत होते. सो ऑल देअर व्हॅल्युअर अँड ब्रेवरी सर्व द इंटरेस्ट ऑफ अदर्स. म्हणजे मग एवढे बहादूर, एवढे पराक्रमी असून काय फायदा, तर ज्यांच्याकडे ते चाकरीला आहेत, ज्यांच्याकडे जे जॉब करत आहेत, ज्यांच्या दरबारात ते कामाला आहेत, ते सुलतान काय करायचे, यांच्या पराक्रमाचा वापर करायचे लढायांमध्ये. इवन सो एवढे असूनही दे केप्ट अलाइव्ह वॉर लाईक स्पिरिट स्पेशली अमॉंग द यंग. ओके. एवढे कट्टर दुश्मन असूनही त्यांच्या पराक्रमामुळे काय केलं, त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांची जे वॉरलाईक स्पिरिट आहे ती जिवंत ठेवली. अलाइव्ह म्हणजे जिवंत ठेवणे. ओके. जे युद्धकला आहे, वॉरलाईक स्पिरिट, युद्धकला जी आहे ती जिवंत ठेवली. म्हणजे जे यंग मराठा सरदार्स आहेत, ज्या पिढ्या नेक्स्ट जनरेशनमधले येणारे आहेत, त्या पिढ्यांमध्ये त्यांनी ते स्पिरिट अलाइव्ह ठेवले, जिवंत ठेवले. मेनी फेमस सोल्जर्स वेअर बॉर्न इन देअर फॅमिलीज हू केप्ट अलाइव्ह द ट्रॅडिशन ऑफ व्हॅल्युअर. म्हणजे असे खूप मोठमोठे सोल्जर्स त्या फॅमिलीजमध्ये, मराठा फॅमिलीजमध्ये जन्माला आले आणि त्यांनी ती शौर्याची जी परंपरा आहे ती कायम ठेवली, जिवंत ठेवली, अलाइव्ह ठेवली. अमॉंग द फेमस फॅमिलीज, या सर्व फेमस फॅमिलीजमध्ये भोसले ऑफ वेरूळ शोज अ ग्रेट ब्रेवरी अँड एंटरप्राइजेस. या सर्व फेमस फॅमिलीजमध्ये सर्वात
फेमस फॅमिली, सर्व पराक्रम दाखवणारी, सर्वात जास्त पराक्रम दाखवणारी फॅमिली जी असेल तर ते वेरूळच्या भोसल्यांची फॅमिली होती. ओके, त्यांची धाडसी वृत्ती आणि त्यांचा पराक्रम यामुळे काय होते, या ब्रेवरीमुळे, एंटरप्राइजेस म्हणजे काय, धाडसी, आणि ब्रेवरी म्हणजे शौर्य, पराक्रम. तर त्यांची वृत्ती कशी होती, धाडसी आणि पराक्रमी, त्यामुळे वेरूळचे भोसले काय होते, फेमस होते. नेक्स्ट पॅरेग्राफ. द टेम्पल ऑफ घृष्णेश्वर. घृष्णेश्वर टेम्पल हे एक महादेवाचं मंदिर आहे. ओके, बघू काय आहे या टॉपिकमध्ये. तर इट वॉज अबाउट 400 इयर ॲगो. ही गोष्ट कधीची आहे तर सुमारे 400 वर्षा अगोदरची गोष्ट आहे. द टेम्पल ऑफ घृष्णेश्वर नियर द वेरूळ केव्ज वॉज फॉलिंग टू पीसेस. वेरूळच्या लेण्यांजवळ एक घृष्णेश्वराचं मंदिर होतं, जे आता त्या अशा परिस्थितीमध्ये होतं की ते पडक्या स्वरूपामध्ये होतं. ओके, त्या मंदिराची अवस्था ही फार बिकट झालेली होती. मंदिर पडायला आलं होतं. द वॉल्स हॅड डेव्हलप क्रॅक्स. त्या मंदिराच्या भिंता कशा झाल्या होत्या तर त्या भिंतींना क्रॅक्स पडलेल्या होत्या, भेगा पडलेल्या होत्या. द प्रिएस्ट ऑल्सो हॅड डेझर्टेड द टेम्पल. डेझर्टेड म्हणजे सोडून देणे, आणि प्रिएस्ट म्हणजे पुजारी. त्या मंदिराची अवस्था बघून तिच्या मंदिरामधला जो पुजारी आहे तोही या मंदिराला सोडून गेलेला होता. दस द टेम्पल विच वॉज बिल्ट इन ऑनर ऑफ अ ग्रेट गॉड वॉज टोटली निग्लेक्टेड. एवढ्या महान देवाचं मंदिर, ग्रेट गॉडचं मंदिर, त्या मंदिराकडे सर्वांचं काय होतं, दुर्लक्ष चालू होतं. ओके, कोणीही त्या मंदिराकडे बघत नव्हतं. तर ऑल द डिव्होटीज हू केम देअर मोर्न ओव्हर द सॉरी स्टेट ऑफ द टेम्पल बट नो वन थॉट ऑफ द रिपेअरिंग इट. म्हणजे तिथं खूप सारेसे भक्त तर येत होते दर्शनाला त्या मंदिरामध्ये, आणि त्या मंदिराच्या या अवस्थेच्या जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेविषयीही बोलत होते, परंतु असा विचार कोणीच केला नाही की या मंदिराला काय करायचं आहे, रिपेअर करायचं आहे. ओके, बोलत तर सगळेच होते. त्या मंदिराची अवस्था बघून सगळ्यांना कळवळा येत होता, परंतु कोणीही विचार केला नाही की त्या मंदिराला रिपेअर करण्याचं काम करू. ओके, आणि या मंदिराचं वैभव पुन्हा एकदा आपण परत आणू, असं कोणीही विचार करत नसे. अ ग्रेट डिव्होटी ऑफ शिवा visited the temple regularly. He would put flowers and bell on the lingam and express his innermost thoughts to the God. आता त्या मंदिरामध्ये एक रेग्युलर भक्त यायचा, डिव्होटी यायचा, शिवाचा मोठा भक्त यायचा, महादेवाचा भक्त रेग्युलर यायचा, आणि त्या मंदिरामध्ये असणाऱ्या लिंगमवरती म्हणजे शिवलिंगावरती बेल ठेवायचा आणि काय एक्सप्रेस करायचा, काय मांडायचा, तर इनर मोस्ट थॉट, त्याच्या मनामधील जे काही विचार आहेत, जे काही थॉट्स आहेत ते देवापुढे नतमस्तक होऊन तो काय करायचा, स्वतःचे विचार मांडायचा, एक्सप्रेस करायचा. ही कॅरीड आउट एक्सटेन्सिव्ह रिपेअर टू टेम्पल अँड रिस्टोर टू इट्स ओरिजिनल कंडिशन. त्यांनी काय ठरवलं की या मंदिराची जी अवस्था झालेली आहे ती पुन्हा एकदा आपण काय करायची, रिस्टोर करायची, त्याला त्या मंदिराच्या ओरिजिनल कंडिशनमध्ये आपल्याला परत आणायचं आहे, असा त्या महादेवाच्या भक्तांनी विचार केला. ही ऑल्सो मेड अरेंजमेंट्स फॉर द प्रॉपर मेंटेनन्स ऑफ द टेम्पल. त्याने काय केलं, त्या मंदिराला एकदा पुन्हा मेंटेनन्समध्ये आणण्याचा प्रयत्न केला. नाऊ देर वेअर लाईट्स both inside and outside the temple and the most grandeur of घृष्णेश्वर वॉज रिस्टोर. म्हणजे त्याने काय केलं की आता मंदिराला रिपेअर करण्याचं काम केलं, त्याचं व्यवस्थित मेंटेनन्स केलं, आणि नाऊ देर वेअर लाईट्स बोथ इनसाईड अँड आउटसाईड द टेम्पल अँड द लॉस्ट ग्रँड्युअर. म्हणजे जे लॉस्ट झालेली भव्यता होती, त्या मंदिराचं जे वैभव लॉस्ट झालेलं होतं, ग्रँड्युअर म्हणजे काय होते, वैभव, तर भव्यता परत एकदा त्या मंदिराची काय आली, परत आली, आणि अशा प्रकारे घृष्णेश्वर टेम्पल वॉज रिस्टोर. आणि अशा प्रकारे जे मंदिराची जी वैभवता, जी भव्यता गमावली होती ती परत एकदा काय झाली, रिस्टोर झाली. हू वॉज धिस डिवोटी हू डिड ऑल दिस. मग हा भक्त होता तरी कोण, की त्याने हे सर्व काम केलं, मंदिराची भव्यता पुन्हा एकदा रिस्टोर केली. ही वॉज मालोजीराजे भोसले. ओके, तो कोण होता भक्त शिवाचा, तर तो मालोजीराजे भोसले होता. हा रेग्युलर मंदिरामध्ये जायचे, मालोजीराजे भोसले रेग्युलर मंदिरामध्ये जायचे, आणि आपल्या मनामधील विचार त्या महादेवाच्या पुढे एक्सप्रेस करायचा, आणि त्याने या मंदिराला पुन्हा एकदा रिस्टोर करण्याचं काम केलं, आणि त्या मंदिराची गमावलेली जी गेलेली वैभवता आहे ती पुन्हा एकदा रिस्टोर करण्याचं काम या मालोजीराजे भोसलेंनी केलेलं आहे इथं. ओके, देन नेक्स्ट पॅरेग्राफ.
द भोसले ऑफ वेरूळ. भोसले कुठचे? तर वेरूळचे. तर मालोजी राजे भोसले द पाटील ऑफ वेरूळ. मालोजी राजे भोसले कोण होते? तर हे वेरूळचे पाटील होते. वॉज अ ग्रेट डिवोटी ऑफ शिवा. आपण अगोदरच्याच पॅरेग्राफमध्ये बघितलं की जे मालोजी राजे भोसले होते हे कोणाचे भक्त होते? तर शिवाचे, महादेवाचे मोठे भक्त होते. बाबाजी राजे हॅड 2 सन्स. मालोजी राजे भोसले वॉज एल्डर अँड द विठोजी राजे द यंगर. बाबाजी राजेंना 2 मुलं. कोण? एक मालोजी राजे आणि दुसरा विठोजी राजे. विठोजी राजे लहान आणि मालोजी राजे मोठे. देन बाबाजी राजे भोसले हॅड राईट्स ऑफ पाटील इन द वेरूळ व्हिलेज. ओके, तर जे मालोजी राजेंचे आणि विठोजी राजेंचे जे वडील आहेत मालोजी राजे भोसले, त्या बाबाजी राजे भोसले, तर त्या बाबाजी राजे भोसलेंजवळ काय होती? त्या वेरूळच्या गावाची, त्या वेरूळच्या व्हिलेजची पाटीलकी होती. जसं आपल्या गावामध्ये असतात ना पोलीस पाटील, सरपंच, तशा प्रकारे त्या वेरूळची काय होती? पाटीलकी होती मालोजी राजे भोसलेंचे जे वडील आहेत बाबाजी राजे, त्या बाबाजी राजेंजवळ. देन मालोजी राजे अँड विठोजी राजे वेर बोथ ब्रेव अँड एंटरप्राइझिंग. ओके, दोनही बाबाजी राजे भोसलेंचे जे मुलं आहेत मालोजी राजे आणि विठोजी राजे, हे दोघंही कसे होते? शूर पराक्रमी होते अँड एंटरप्राइझिंग म्हणजे धाडशी होते. दे हॅड इन देअर सर्व्हिस मेनी आर्म मराठा ट्रूप्स. त्या दोघांजवळ स्वतःची आर्मी होती, स्वतःचे सैनिक होते आणि त्या सैनिकांमध्ये असे खूप सारे पराक्रमी मराठा सरदार्स होते. इट वॉज अ पिरियड ऑफ अ ग्रेट अनरेस्ट. आपण सुरुवातीपासून बघितलं की हा जो काळ होता हा खूप धामधुमीचा होता, कारण कॉन्स्टंट युद्ध चालू असत. त्यामुळे काय होतं? तो पिरियड कसा होता? तर खूप धावपळीचा होता. द मोगल एम्पिरियर फ्रॉम दिल्ली हॅड अटॅक द किंगडम ऑफ निजामशाह. आता काय होते की जो दिल्लीचा मोगल बादशाह आहे हा काय करायचा की अटॅक करण्याचा प्रयत्न करायचा. निजामशाही जे राज्य आहे, किंगडम म्हणजे राज्य, त्या निजामशाही राज्यावरती काय करायचा? हा अटॅक करायचा. कोण? दिल्लीचा मोगल बादशाह. दौलताबाद वॉज देन द कॅपिटल ऑफ निजामशाह. त्यावेळेस निजामशहाची जी राजधानी होती, कॅपिटल जी होती ती दौलताबाद होती. आणि दौलताबादमध्ये हा जो मलिक अंबर वॉज हीज वजीर ऑफ अ चीफ मिनिस्टर. त्या निजामशाहीमध्ये चीफ मिनिस्टर कोण होता? वजीर जो होता तो मलिक अंबर होता. मलिक अंबर वॉज एबल अँड वाईज. मलिक अंबर हा निजामशाही दरबारामध्ये कोण होता? वजीर होता, चीफ मिनिस्टर होता. ओके, आणि तोही कसा होता? पराक्रमी होता. द 2 कॅपेबल ब्रेव ब्रदर्स फ्रॉम वेरूळ सून कॉट हिज अटेन्शन. आणि या मलिक अंबरच्या नजरेमध्ये या वेरूळचे 2 पराक्रमी मराठा सरदारांची जे पराक्रम आहेत ते पराक्रम या मलिक अंबरच्या नजरेस आले आणि त्यांनी काय केलं? ऑन हिज रेकमेंडेशन. आता ज्यावेळेस या मलिक अंबरच्या नजरेस या दोघांचे पराक्रम आले त्यावेळेस मलिक अंबरच्या सांगण्यावरून शहाने काय केले? निजामशहाने काय केले? तर मालोजी राजेंना काय केलं? तिची जहागिरी बहाल केली. कुठची? तर मालोजी राजे द जहागीर ऑफ पुणे सुपे परगनाज. ओके, तर एवढा पराक्रमी मराठा सरदार आहे आणि निजामशहाला वाटलं एवढे पराक्रमी जर आपल्या दरबारामध्ये कामाला असले, तर आपल्याजवळ जर सैनिक असले तर आपली निजामशाही कशी होईल? भक्कम होईल, स्ट्रॉंग होईल. त्यामुळे असे पराक्रमी मराठा सरदार त्या निजामशहाला आपल्या दरबारामध्ये आवश्यक होते. ओके, देन मालोजी राजे द जहागीर ऑफ पुणे अँड सुपे परगनाज. मालोजी राजेंना काय केलं की त्या निजामशहाने जहागीरदारी दिली पुणे आणि सुपे परगनाजची. नेक्स्ट पॅरेग्राफ. सो द भोसले बिकम रिच अँड पॉवरफुल. आता जहागीरदारी मिळाल्यामुळे काय आलं की भोसले काय होत गेले? पॉवरफुल होत गेले, रिच होत गेले. अँड मालोजी राजेस वाईफ वॉज उमाबाई. मालोजी राजेंची पत्नी कोण होती? उमाबाई होती. ओके, उमाबाई मालोजी राजेंची पत्नी. शी केम फ्रॉम द हाऊस ऑफ द निंबाळकर्स ऑफ फलटण. फलटणच्या निंबाळकरांची ही मुलगी होती उमाबाई. ओके, मालोजी राजेंची पत्नी. दे हॅड 2 सन्स, शहाजी अँड शरीफजी. ओके, जे मालोजी राजे भोसले आहेत, मालोजी राजे भोसलेंचे 2 मुलं. कोण? एक शहाजी राजे आणि शरीफजी राजे. ओके, मालोजी राजे वॉज किल इन द बॅटल ॲट इंदापूर. इंदापूरच्या लढाईमध्ये काय झालं? एक दिवस मालोजी राजे मरण पावले. ओके, ॲट दॅट टाईम ज्यावेळेस मालोजी राजे मारले गेले त्यावेळेस शहाजी वॉज ओनली 5 इयर्स ओल्ड. ओके, त्यावेळेस मालोजी राजे ज्यावेळेस मारल्या गेले लढाईमध्ये इंदापूरच्या, त्यावेळेस शहाजी राजे हे फक्त 5 वर्षाचे होते. देन विठोजी राजे लुक आफ्टर द चिल्ड्रेन अँड द जहागीर. ओके, जर त्यावेळेस मालोजी राजे ज्यावेळेस मारल्या गेले त्यावेळेस त्यांचे जे भाऊ होते विठोजी राजे, या विठोजी राजेंकडे त्या जहागीरदारीची जबाबदारी आली. ओके, लॅटर
ही आस्क इन मॅरेज फॉर शहाजी द डॉटर ऑफ लखुजीराव जाधव जिजाबाई. ओके. नंतर काय झालं, विठोजी राजेंनी शहाजी राजेंच्या लग्नाचा प्रस्ताव लखुजीराव जाधवांकडे मांडला. ओके. लखुजीराव जाधवांच्या मुलीकरता त्यांनी काय केलं, प्रपोजल नेलं. जिजाबाई द डॉटर ऑफ लखुजीराव वॉज वेल फेवर बाय द गॉड. देवाची मोठी भक्तही होती. तर लखुजीराव जाधवांची मुलगी जिजाबाई हिच्यासाठी कोणी आणला प्रपोजल, तर विठोजी राजेंनी आणला शहाजी राजेचा संबंध. ओके. देन लखुजीराव जाधव ॲक्सेप्टेड विठोजी राजेस प्रपोजल. हा जो प्रस्ताव लग्नाचा आणलेला होता जिजाबाईंच्या लग्नाचा, तो प्रस्ताव लखुजीराव जाधवांनी ॲक्सेप्ट केला. लखुजीराव वॉज अ ब्रेव अँड अ व्हॅल्युअंट सरदार इन द कोर्ट ऑफ निजामशहा. ओके. लखुजीराव जाधव वॉज अ ब्रेव अँड व्हॅल्युअंट सरदार. एक पराक्रमी आणि व्हॅल्युअंट सरदार होते. ओके. कोणाच्या दरबारामध्ये, तर निजामशहाच्या दरबारामध्ये. ही केप्ट लार्ज आर्मी ऑफ हिज ओन. लखुजीराव जाधवांजवळ सुद्धा स्वतःची खूप मोठी अशी लार्ज आर्मी होती, सैनिक होते. ही कमांडेड अ ग्रेट रिस्पेक्ट अँड ऑनर ॲट द कोर्ट ऑफ निजामशाह. आणि एवढं सैनिक असल्यामुळे त्या निजामशाही कोर्टमध्ये त्यांचा खूप मोठा आदर होता, रिस्पेक्ट होता, सन्मान होता लखुजीराव जाधवांचा. ही सेलिब्रेटेड द वेडिंग ऑफ शहाजीराजे अँड जिजाबाई विथ अ ग्रेट पॉम्प. जिजाबाई बिकेम द फॉर्च्यून ऑफ द भोसलेस फॅमिली. म्हणजे काय झालं की मोठ्या थाटामाटामध्ये या दोघांचा लग्न सोहळा पार पडला आणि आता जिजाबाई ही भोसले फॅमिलीची काय झाली होती, लक्ष्मी झाली होती, फॉर्च्यून झाली होती. ओके. देन नेक्स्ट पॅरेग्राफ. शहाजीराजे. निजामशहा ट्रान्सफर्ड टू शहाजीराजे द जागीर हॅड कन्फर्ड ऑन द मालोजीराजे. जी मालोजीराजेंना जी जागीरदारी निजामशहाने बहाल केली होती, ती मालोजीराजेंच्या मरणोत्तर कोणाला मिळाली, शहाजीराजेंना मिळाली. ओके. त्यांचे पुत्र शहाजीराजे वॉज अ ब्रेव अँड कॅपेबल मॅन हेल्ड इन अ ग्रेट रिस्पेक्ट ॲट द कोर्ट ऑफ निजामशहा. निजामशहाच्या कोर्टमध्ये या शहाजीराजेंना सुद्धा मोठा मान होता. आणि शहाजीराजे कसे होते, ब्रेव होते. ओके. आणि कॅपेबल होते कोणत्या युद्धामध्ये. द मोगल इम्पिरियर डिसाइडेड टू कॉन्क्वेअर द किंगडम ऑफ निजामशाह. तो मुघल बादशाह, जो दिल्लीचा मुघल बादशाह आहे, मुघल इम्पिरियर, यांनी काय ठरवले की निजामशाही जे राज्य आहे याच्यावरती अटॅक करून ते राज्य जिंकण्याचा निर्णय या मुघल बादशहाने केला. म्हणजे निजामशाहीवर युद्ध करण्याचा निर्णय या दिल्लीच्या बादशहानी घेतलेला आहे इथं. देन फॉर दिस, आता या युद्धाकरिता ही मेड अँड अलायन्स विथ द आदिलशाह ऑफ बिजापूर. यांनी काय केलं की या निजामशाही राज्य जिंकण्याकरता या दिल्लीच्या मुघल बादशहाने कोणासोबत हातमिळवणी केली, तर आदिलशहासोबत, बिजापूरच्या आदिलशहासोबत काय केली, त्यांनी हातमिळवणी केली. म्हणजे दोघां मिळून काय करणार आहेत आता, की निजामशाहीवर अटॅक करणार आहेत. देन मलिक अंबर अँड शहाजीराजे फाऊड ब्रेवली टू सेव्ह निजामशाही. परंतु या दोन बहादूर सरदारांमुळे, शहाजीराजे आणि मलिक अंबरमुळे काय झाली, निजामशाही वाचवल्या गेली. दे डिफिटेड बोथ द आर्मीज. या दोघांनी काय केलं, शहाजीराजे आणि मलिक अंबरनी काय केलं, टक्कर देऊन त्या दोघांच्या आर्मींना हरवलं. धिस बॅटल म्हणजे युद्ध. धिस बॅटल टूक प्लेस ॲट द भरतवाडी नियर अहिल्यानगर. ओके. तर अहमदनगर आहे, अहिल्यानगर पाहिजे. तर हे युद्ध कुठं झालं होतं, ही बॅटल कुठं झाली होती, तर अहिल्यानगर होतं, ही लढाई झालेली होती. या लढाईमध्ये काय झालं की शरीफजी वॉज किल्ड इन द बॅटल. या लढाईमध्ये जे शहाजीराजेंचे भाऊ होते, लहान भाऊ शरीफजी या युद्धामध्ये, या लढाईमध्ये मारल्या गेले. शहाजीराजे डिस्प्ले ग्रेट व्हॅल्युअर. ही वॉज अ प्रेज एव्हरीवेअर ॲज अ ब्रेव जनरल. ओके. आता या लढाईमध्ये काय झालं की शरीफजी राजे मारल्या गेले आणि या युद्धामध्ये शहाजीराजेंनी खूप मोठा पराक्रम दाखवला आणि या पराक्रमामुळे सगळीकडे काय व्हायला लागली, शहाजीराजेंची वाहवा व्हायला लागली. ओके. त्यांचे गुणगान गायला लागले. हिज रेप्युटेशन इन द कोर्ट वॉज सो इन्हान्स अँड इवन मलिक अंबर बिगेन टू फील जेलियस ऑफ हिम. ओके. तर आता या लढाईमध्ये शहाजीराजेंनी एवढा पराक्रम दाखवला, या पराक्रमामुळे त्या शहाजीराजेंचं रेप्युटेशनही वाढलं, मान सन्मान वाढला. आता मान सन्मान वाढल्यामुळे मलिक अंबरही त्याच दरबारामध्ये काम करायचा. हाही सुद्धा बहादूर होता, परंतु
शहाजीराजेंची जास्त तारीफ होत असल्यामुळे मलिक अंबर काय व्हायला लागला, फील जेलियस ऑन हिम, शहाजीराजेंचा राग करायला लागला, जेलियस व्हायला लागला, जळायला लागला. ओके, धिस ग्रॅज्युअली, यामुळे काय झालं की हळूहळू या दोघांमध्ये काय झालं, लीड टू अँटागोनिझम बिटवीन देम, या दोघांमध्ये काय झालं, दुश्मनता वाढत गेली. ओके, अँटागोनिझम वाढत गेली म्हणजे शत्रुत्व काय झालं, वाढत गेलं बिटवीन देम. ॲज अ रिझल्ट शहाजीराजे लेफ्ट निजामशाही अँड जॉईन द कोर्ट ऑफ आदिलशाही. यामुळे काय झालं की दुश्मनी वाढत गेल्यापेक्षा या शहाजीराजेंनी काय केलं की निजामशाही दरबार सोडला आणि बिजापूरच्या आदिलशाही कोर्टामध्ये जॉईन झाले. तर ॲट द बिजापूर आदिलशाह ऑनर हिम विथ द टायटल सर लष्कर चीफ ऑफ आर्मी. ज्या वेळेस शहाजीराजे बिजापूरच्या आदिलशहाकडे जॉईन झाले त्यावेळेस त्या बिजापूरच्या आदिलशहाने काय केलं, शहाजीराजेंना त्यांच्या आर्मीचं चीफ बनवल्या गेलं. ओके, त्यांना त्यांच्या आर्मीचं चीफ बनवल्या गेलं आणि त्यांना सर लष्कर हा किताब बहाल केला. त्यांच्या सैनिकांमध्ये त्यांच्या सर लष्कर हा किताब बहाल केला, त्यांच्या आर्मीचा चीफ बनवल्या गेलं शहाजीराजेंना. नंतर लॅटर देर वेर मेनी डेव्हलपमेंट्स इन निजामशाह. त्यानंतर ज्यावेळेस शहाजीराजेंनी निजामशाही सोडली त्यानंतर निजामशाहीमध्ये असे खूप मोठी डेव्हलपमेंट्स झाली, खूप मोठे बदल झाले. द वजीर मलिक अंबर डायड, मलिक अंबर नंतर मरण पावला. ही इज स्कीमिंग सन म्हणजे कारस्थानी मुलगा. कोणाचा, मलिक अंबरचा जो मुलगा आहे फतेह खान बिकम द वजीर ऑफ निजामशाही. मलिक अंबर मेल्यानंतर त्याची जी जागा आहे ती त्याच्या मुलाला बहाल केली, फतेह खानला, जो एक कारस्थानी मुलगा होता. ड्युरिंग हिज पिरियड, या निजामशाहीमध्ये ज्यावेळेस फतेह खान वजीर झाला त्याच्या पिरियडमध्ये द निजामशाही बिगेन टू डिक्लाइन म्हणजे कमजोर होणे. ओके, तर निजामशाही आता काय व्हायला लागली होती, कमजोर व्हायला लागली होती. कोणामुळे, तर या वजीरमुळे, फतेह खानमुळे. कारण फतेह खान काही एवढा पराक्रमी नव्हता, त्याच्यामुळे आता काय व्हायला लागलं होतं, निजामशाही कमजोर व्हायला लागली होती. ॲट अबाउट द सेम टाईम, आणि याच वेळेस देर वॉज अ ग्रेट थ्रेट ऑफ अ मुघल ॲग्रेसिव्ह. आता ज्यावेळेस निजामशाही कमजोर झाली याची माहिती मोगल बादशाला कळाली. ओके, दिल्लीच्या मोगल बादशाला कळाली आणि याच संधीची वाट तो मोगल बादशाह पाहत होता. म्हणजे आता निजामशाहीमध्ये शहाजीराजेसुद्धा नाही आहेत आणि मलिक अंबरसुद्धा नाही आहेत, ब्रेव जे सरदार आहेत तेच नाही आहेत. म्हणजे आता मोगल बादशाह काय करू शकतो, निजामशाही बळकावून घेऊ शकतो. तर या भीतीमुळे निजामशाह's मदर अपील टू शहाजीराजेस टू रिटर्न निजामशाही अँड सेव इट. तर या भीतीमुळे काय झालं, निजामशहाची जी आई होती, मदर होती, हिने काय केली, शहाजीराजेंना काय केली, अपील केली, रिक्वेस्ट केली की तुम्ही परत निजामशाहीमध्ये या आणि आपली निजामशाही आमची वाचवा. तर या रिक्वेस्टमुळे, या अपीलमुळे काय झालं, देअरफॉर शहाजीराजे लेफ्ट आदिलशाही अँड रिटर्न टू निजामशाही. या रिक्वेस्टमुळे काय झालं, निजामशाही वाचवण्याकरिता शहाजीराजेंनी पुन्हा एकदा आदिलशाही लेफ्ट केली, सोडली आणि परत एकदा निजामशाहीला जॉईन झाले. ओके, या ठिकाणी आपला लेसन नंबर 3 मराठा सरदार द फेमस हाऊस ऑफ भोसले इथं कंप्लीट झालेला आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या लेसनची एक्सरसाइज पाहणार आहोत.